बाबा नाव सांगा. दौलत दशरथ काळोखे. बर. तुम्ही पहिल्यांदा कधी आले होते? 14 जानेवारीला. 14 जानेवारीला पहिल्यांदा आलो होतो. तुम्हाला कोणी पाठवलं होतं? कुलकर्णी म्हणून कोणतरी होते. कुलकर्णी पेशंट. हा पेशंट होते. त्यांनी आम्हाला पत्ता दिला होता इथला. मग आम्ही त्याच्या अगोदर आम्हाला 3 वेळा आठवड्यातून 3 वेळा डायलिसिस करावं लागत होतं. त्या पेशंटने आम्हाला नंबर दिला तुमचा. मग आम्ही तुम्हाला फोन केला. मग इथं आलो. किती दिवसापासून डायलिसिस चालू होतं? आठवड्यातून 4 महिन्यापासून होतं. आठवड्यातून 3 वेळा? आठवड्यातून 3 वेळा होतं. ओके. आणि डायलिसिस करून काय काय त्रास होता? डायलिसिस करून मग लगेच होत नव्हती. अंगाला सूज 50 ग्रॅम होते. ती अंगाला सूज येत होती, चक्कर येत होती. पण त्याच्यानंतर मी ज्यावेळेस तुमच्याकडे आलो त्यावेळेस मी आता लघवी जवळजवळ मी अर्धा लिटरला 1300-1400 लघवी होते आता. हा ते तुम्हाला दाखवते राहायचे. एक 1.5 लिटरला 1400 पर्यंत लागली होती. आणि सूज कमी झाली का? सूज कंप्लीट. तुम्हाला काय काय वाटतंय बाबा सांगा? मला आता व्यवस्थित वाटते नाही. आता डायलिसिस आठवड्यातनं 3 वेळा करत होता. आता किती दिवसांनी करताय? आता 10 दिवसांनी होते ना. 10 दिवसातनं एकदा. तरी चांगलं वाटतंय. पहिल्या क्रिएटिन तुमच्याकडे याच्या अगोदर 10 होता. क्रिएटिन. हा क्रिएटिन आठवड्यातनं 3 वेळा करून 10 होता. हा आता तो एकदा करून 4च आलाय आता 1.5 महिन्यातच. ते चांगलं. 10 दिवसातनं एकदा तुम्ही डायलिसिस करताय तरी पण क्रिएटिनिन कमी झालंय, चांगलं कमी झालंय. पहिले डायलिसिस केलं ना की 50च लघवी होत होती. आता ती डायलिसिस करून आम्हाला त्या दिवशी 700 पण होते आता. मग ते थोडं परत 3-4 दिवस गेले की मग परत हाय त्या लेवलला येते. तुमचं तुम्हाला चांगलं वाटतंय? हो. आता चालते चांगले चालतात आता. 1 तासभर चालतो. पहिलं 2-4 पायऱ्या उतरलं ना तर 2 वेळा थांबायला लागायचं पायऱ्या उतरतात. आता एकदम फ्रेश वाटतं. छान. आणि सुरकुत्या पडल्या, सूज गेली? हा एकदम सुरकुत्या पडल्या, सूज गेली. अख्खी पायाची पण सूज गेली. चांगलंच. हरकत नाही. व्यवस्थित पथ्य पाणी पाळायचं. औषध आपण त्याच्यातून हे करू. आता आपण पेपरवर पण लिहून ठेवलंय. दूध मिळालं का तुम्हाला? देशी गायचं दूध? नाही मिळालं. जास्त पण आपले ते दूधच खात नाही. आम्ही दूधच बंद केले थोडक्यात. दूधच बंद केलं खायचं. ठीक आहे. ते फक्त नेतो. मग आता परत कधी येऊ?